अवैध धंदे बंद करा, अंमली पदार्थ बंद करा। 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी SP ऑफिस समोर आंदोलन केलं होतं। त्याची दखल पालकमंत्र्यांनी तातडीने घेतली आणि काल पालकमंत्र्यांनी त्याच्यावर एक स्टेटमेंट केलं की ज्या भागामध्ये अंमली पदार्थ असतील, अवैध धंदे असतील, ते जर सापडले तर त्या भागाच्या पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी याला सरकार निलंबित करणार। इतकी तत्परता पालकमंत्र्यांनी दाखवली। पालकमंत्र्यांचा हा निर्णय तसा स्वागतार्ह आहे। एखाद्या भागामध्ये जर 2 नंबरचे धंदे सापडले तर 100% पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। परंतु आम्ही जसं बोललो त्या मोर्चामध्ये तुमचे अनेक पदाधिकाऱ्यांचे 2 नंबरचे धंदे, काहींचे मटक्यावाल्यांचे आहेत, काहींचे जुगारीवाल्यांचे आहेत, काही सट्टा बाजारचे व्यापारी आहेत, काही बिंगोचे व्यापारी आहेत। ह्या काही लोकांमुळे अक्षरशः तरुण देशोधडीला लागलेत। जशी अंमली पदार्थामुळे एका मुलाने आत्महत्या केली तशी त्याच्या मागची जर पार्श्वभूमी बघितली, तुम्ही जर माहिती घेतली तर तुमचे महायुतीचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्या 2 नंबरच्या धंद्यांमुळे काही मुलांनी घरं सोडलेत, काही मुलांचे घरं देशोधडीला लागलेत। पण तुम्ही जर अधिकारी निलंबित करणार असाल त्या भागातला, ज्या भागात अवैध धंदे सापडतील, तर तुम्ही तुमचा पदाधिकारी, तुमचा नगरसेवक, जो पण कोणी 2 नंबर धंदे करणार आहे त्याचा तुम्ही राजीनामा घेणार का, हे सुद्धा पालकमंत्र्यांनी सांगावं। जर पालकमंत्र्यांना माहीत नसतील तर यांचे नगरसेवक, पदाधिकारी कोण आहेत अवैध धंदे करणारे, तर याची यादी मी त्यांना नेऊन देईन। त्यांनी मला वेळ द्यावी, मी त्यांना यादी नेऊन देईन। पोलीस प्रशासनाला सुद्धा माहिती आहे यांचे पदाधिकारी कोण 2 नंबर धंदे करतं, कोण काय करतं, हे सगळं माहिती आहे। जुगारी कोण आहे, सट्टा बाजार करणारा कोण आहे, बिंगोवाला कोण आहे, सगळं माहिती आहे। पण यांचा राजीनामा जर विखे पाटलांनी घेतला तर विखे पाटलांचा जाहीर सत्कार अहिल्यानगरच्या वतीने आम्ही करू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो।